नमस्कार मित्रांनो. ठरलं तर मग या सिरियलमध्ये काय घडले आपण ते बघणार आहोत. अस्मिता मैनाची खूप टिंगल उडत असते. किती बसा खात होती. 4 माणसाचं घ्यायचं आणि एवढं मी पुरवते असं बोलायची. त्यावेळेस निगेटिव्ह बोलायचं नाही असं अर्जुन सांगतो आणि सारखा त्या गोष्टी विचार करायचा हे देखील तो सांगतो. इकडे पूर्णाजी बोलते, आता वेदा टीचर येणार आहे, तू वेदाची प्रॅक्टिस कर. आज नाही तर उद्यापासून करेल असं अस्मिता बोलते. खूप खुश असते ती. अर्जुनची देखील टिंगल उडवायला लागते आणि मी आज मैत्रिणींबरोबर एका ठिकाणी जेवायला जाणार आहे, ज्या ठिकाणी घरगुती जेवण भेटणार आहे. तर साहिल मी बोलते, मी सगळं करेल जेवण सर्वांचं असं बोलते. नाही, मला बाहेरचा आस्वाद घ्यायचा आहे असं ती बोलते. ठीक आहे, अर्जुन जा म्हणतो. अर्जुन तर तिची टिंगल अशी करतो की हिचं बाळ जन्माला आल्यानंतर बाहेरचं जेवेल. अश्विन येतो आणि फक्त पाणीच पितो. त्यावेळेस ऑफर करते नाश्ता सायली, पण तो म्हणतो जो नियम दंडीसाठी लागू असेल तोच माझ्यासाठी देखील असेल असं म्हणतो. नाराज होते त्या ठिकाणी उभा असतो, पण थोडंसं कुचकं बोलून तो निघून जातो. हा नियम तुझ्यासाठी नाही आहे असं देखील म्हटलं तरी तो थांबत नाही. तन्वीला जो नियम लागू असेल तोच मला देखील असेल असं तो म्हणतो आणि निघून जातो. पुन्हा इकडं या ठिकाणी डायनिंग टेबलवर अर्जुनची टिंगल उडवण्याचा कार्यक्रम चालू असतो. त्यावेळेस पूर्णाजी देखील त्याच्यामध्ये सहभागी होते आणि सायलीसाठी तो किती व्याकुळ असतो हे त्याला दाखवते. गेल्यानंतर फोन करल असं अर्जुन बोलतो. त्यावेळेस खूप 24-25 मिनिटांमध्ये आठवण येणार नाही का तिची असं अस्मिता देखील त्याची चेष्टा करते. आज सर्व माझ्यावर उलटणार आहे का असं अर्जुन बोलतो आणि तो देखील तिथून निघून जातो. इकडे सचिन आणि साक्षी एका हॉटेलमध्ये जेवायला आले असतात. आता योगायोग असा असतो, त्याच हॉटेलमध्ये अस्मिता त्याच्या मैत्रिणीबरोबर देखील आलेली असते. तो साईड बाय साईड तिला बघतो. इकडे अर्जुन एका केस स्टडी करत असतो. त्यावेळेस तुमचा निकाल लागेल असं तो बोलतो आणि दुसरी अपॉइंटमेंट जेव्हा चैतन्य येतो त्यावेळेस त्याला सांगतो की दुसरी अपॉइंटमेंट देऊ नको. अर्जुन सायलीशी सांगत असतो की तिचे आईबाबा तर ते नाही, मग त्या ठिकाणी तिचा फोटो काय करतोय हा प्रश्न देखील त्याला देखील पडतो. फ्लर्टिंग करता सचिन अचानकपणे एका बाजूने बघतो की त्या ठिकाणी अस्मिता देखील आलेली आहे. तो मेन्यू कार्ड आडवा धरतो आणि तोंड लपवण्याचा प्रयत्न करतो. साक्षी थोडं विचित्र वाटतं. अस्मिता त्याला देखील बघते. शेवटी नवऱ्याला कोण ओळखणार नाही. ती त्याचा पाठलाग करायचं ठरवते. इकडे सायली किचनमध्ये असते. अर्जुनला फोन लावते, पण अर्जुन बिझीच असतो. त्यांना लोखंडेच्या घरी जायचं असतं. त्यावेळी चैतन्य तू नेहमी तिचीच बाजू घे असं बोलतो. या ठिकाणी त्या कॅफेतून ते बाहेर पडण्याचा निर्णय घेतात, कारण मला खूप त्रास होत आहे डसचा असं तो बोलतो. साक्षी देखील चिडते. इकडे अस्मिता त्यांचा पाठलाग करायचं ठरवते आणि पाठलाग देखील करते. खूप थकते देखील, तिला चक्कर येऊ लागते. तिचा मोबाईल देखील खाली पडतो आणि तिला उचलता येत नाही. शेवटी एक व्यक्ती तिला उचलून देतो. आता शुभेच्छू दिसणारा एक व्यक्ती देखील त्या ठिकाणी आलेला असतो आणि तो त्या ठिकाणी वाचतो, पण ही सर्व घटना ती महिपतला सांगते. मला सचिनवर डाऊट येत आहे असं बोलते. त्यावेळेस महिपत बोलतो, राहू दे, मी माझ्या बाजूने विचार करतो. त्याला काही कळून नको देऊ की आपला डाऊट आला आहे. मी त्याचं सोक्षमोक्ष बरोबर लावतो. त्यावेळेस पुन्हा समजून सांगतो, तुम्ही कसं काही करणार नाही जी मला शपथ द्या. अस्मिता तंतन करत घरी येते आणि घडलेला प्रकार घरी सांगणार. त्याच वेळेस ती त्याच्या आधी फोन करून बघते, पण सचिन फोन उचलत नव्हता. हिचा संशय अजून क्लिअर होतो. हिला अस्मिताला चक्कर देखील येते. तशी ती बेशुद्ध होते. बेशुद्ध झाल्यानंतर कल्पना बोलते की अश्विनला बोलव. ती घडलेला प्रसंग सांगणारच असते, पण तेवढ्यात अर्जुन आणि सायली या ठिकाणी येतात. त्या ठिकाणी मैना आणि सदा असतात. तुम्ही
मर्डर करण्याचा प्रयत्न केल्यासाठी अटक होऊ शकते, पण आम्हाला काही गोष्टींची कल्पना द्या, असं ती बोलते. घडलेला प्रसंग